कडे विनंती करत होतो की सर्वोच्च न्यायालयातनं निकाल लावून जिल्हा परिषद आणि महानगरपालिका, नगर परिषद, ग्रामपंचायत यांच्या निवडणुका लवकरात लवकर आपण घ्याव्या। आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे डायरेक्शन्स दिलेले आहेत किंवा ज्या सूचना केलेल्या आहेत त्यामध्ये प्रमुख बाब अशी आहे की त्यांनी 2022च्या आरक्षणाप्रमाणे निवडणुका घ्या अशा प्रकारचे डायरेक्शन्स दिलेले आहे। म्हणजे या महाराष्ट्रामध्ये 2022च्या पूर्वी जे 27% आरक्षण होतं ते 27% आरक्षण या निवडणुकीमध्ये ओबीसी संवर्गाला लागू राहील आणि या 4 महिन्याच्या आत या निवडणुका राज्य सरकार घेईल अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही। कारण राज्य सरकारसुद्धा वारंवार जे काही मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे, संबंधित मंत्री आहे ते सांगत होते की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्याबरोबर आम्ही 4 महिन्याच्या आत निवडणुका घेऊ। तर त्यांच्याही मताप्रमाणे झालेलं आहे आणि जनतेच्या मताप्रमाणे झालेलं आहे आणि म्हणून 4 महिन्याच्या आत या निवडणुका पार पाडून 27% आरक्षणाप्रमाणे ओबीसीला प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रतिनिधित्व मिळेल आणि ओबीसी समाजाला न्याय मिळेल। जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने या 27% आरक्षणावरती स्टे दिला होता तेव्हा आम्ही संपूर्ण राज्य पालथं काढून जर हे 27% आरक्षण पूर्ववत द्यायचं असेल तर संविधानाच्या 243D6 आणि 243T6 मध्ये अमेंडमेंट करून पूर्वीप्रमाणे या ओबीसीला 27% आरक्षण कायम ठेवावं ही केंद्र सरकारकडे सातत्याने मागणी केलेली आहे। आज मान्य सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा 2022च्या पूर्वीप्रमाणे निवडणुका घ्या अशा प्रकारचे आदेश दिलेले असल्याने तात्पुरता का होईना पण या ओबीसी समाजाला दिलासा मिळालेला आहे, न्याय मिळालेला आहे असं मी समजतो आणि याच निर्णयाप्रमाणे भविष्यात हे आरक्षण केंद्र सरकार आणि राज्य सरकार टिकवून ओबीसी समाजाला न्याय देईल अशी अपेक्षा करतो। एकंदरीत